बोल बेटा. काय ठरवलंयस मग तू? इंजिनिअरिंग करायचं. ओके. पण काल परवापर्यंत तू सांगत होतीस की तुला BSc कॉम्प्युटर सायन्स करायचं आहे. आज तू म्हणतेस की तुला इंजिनिअरिंग करायचं आहे. हं? हे बघ, मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे, की तुझ्या इतर मुली ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी इंजिनिअरिंग घेतलं म्हणून आपणही घ्यायचं, असं जर तू करत असशील तर मुळीच करू नकोस. दुसरी गोष्ट अशी की माझ्या माहितीप्रमाणे इंजिनिअरिंग जे आहे ते अत्यंत टीडियस आणि हार्ड आहे. आणि ते तुझ्याकडनं झेपणार आहे की नाही, तुझ्याकडनं तेवढा अभ्यास करवला जाईल की नाही, हे तू ठरवायचं. तुझ्याकडनं होत असलं तर मला अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, ती नक्की तू कर. पैशाचा विचार करू नकोस की आता मागच्या वर्षी दादाचं लग्न झालं आहे, बाबांना ऑलरेडी फंडातून पैसे उचलावे लागले होते, आता अजून त्याचा विचार नको करू. हो हो, एज्युकेशन लोन मिळतं, सगळं मिळतं, त्याची काही त्यात तो काळजीचा विषय नाही बेटा. प्रश्न हा आहे. अच्छा, दुसरी गोष्ट तुला सांगायची म्हणजे एक गेल्या 10-15 वर्षापासून इंजिनिअरिंगचं इतकं फॅड आहे ना हल्ली सगळ्या यंगस्टर्समध्ये, की जो उठतो तो आपला इंजिनिअरिंग आणि हजारो इंजिनियर्स दरवर्षी बाहेर पडतात. हो, अगदी आईबाप त्यांना त्यांच्या हट्टापायी त्यांना इकडून तिकडून पैसे आणून डोनेशन भरून त्यांना ॲडमिशन वगैरे कुठेतरी प्रायव्हेट कॉलेजमध्ये वगैरे कसंही म्हणा आणि इंजिनिअरिंग करतात, पण नोकरी लागत नाही. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झाल्यावर 1-2 वर्ष झालं तरी इंजिनिअरिंग कुठलाही जॉब मिळत नाही. मग ते तुझ्यासारखेच विचार करणारे असतील कदाचित, की माझ्या त्या मैत्रिणीचा भाऊ, त्याला 80 लाखाचं पॅकेज आहे, आता याला 50 लाखाचं पॅकेज आहे, खूप छान आहे, खूप छान करिअर आहे. ते सत्य आहे, मानतो मी की त्यांना 80 लाखाचं पॅकेज आहे, 50 लाखाचं पॅकेज आहे, बरोबर. पण कंपनी मूर्ख आहे का त्यांना एवढे पैसे देते? त्यांची तेवढी लायकी आहे, तेवढी त्यांनी मेहनत घेऊन निर्णय पद्धतीचे कोर्सेस करून त्याच्यातलं नॉलेज घेतलेलं आहे. आणि त्यांना ज्या कॅम्पस सिलेक्शन जे होतं ना बेटा, कॅम्पस सिलेक्शनमध्येच ते त्यांना लक्षात येते की या मुलामध्ये किती पोटेन्शियल आहे, हे आपल्या कंपनीचे कसे एक ॲसेट होऊ शकतील हे त्यांना तिथे अंदाज येतो. त्यांचे एक्सपर्ट येतात तिथे HR डिपार्टमेंटकडनं, की मग कोणत्या मुलांना घ्यायचं, त्याप्रमाणे मग ते घेतले जातात. कारण ते फक्त इंजिनिअरिंग करत नाही, इंजिनिअरिंग शिकत नाही, त्याचा कन्सेप्ट डोक्यात घेतात. उद्या त्यांना जर एखादा टॉपिक विचारला तर ते एक्सप्लेन करू शकतात. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी खूप हुशार असतो. हुशारीमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. घोकमपट्टीने जास्ती मार्क मिळवलेला, घोकमपट्टी म्हणजे पाठ करून, नुसता सिलेबस पाठ केला, सर्व बरोबर उत्तरं दिली, मार्क्स वगैरे सगळे छान मिळाले. पण एक्झॅक्टली त्याचा कन्सेप्ट डोक्यात नाही, ते त्यांनी जे पाठ केलेले त्याचा अर्थ त्याला नीट समजत नाही, नुसतं पाठांतर आहे. तर ते तसे विद्यार्थी नसतात. त्यांनी जे काही शिकलेलं आहे, त्यांना जे येतं ना त्याचा कन्सेप्ट त्यांच्या डोक्यात असतो. आणि नुसता कन्सेप्ट डोक्यात असून चालत नाही, तर तो त्यांना एक्सप्लेन पण करता येतो प्रेझेंट. प्रायव्हेट सेक्टरमध्ये असं आहे, तुम्ही किती हुशार असाल हो, पण तुम्हाला जर समोरच्या क्लायंटला, जर त्या कंपनीच्या क्लायंटला तुम्हाला एखादी गोष्ट समजवायची आहे तर तुम्हाला त्याला कन्व्हिन्स करता यायला पाहिजे, म्हणजेच तुम्ही कंपनीच्या दृष्टीने एक फार मोठे ॲसेट बनता. अशा मुलांना ते का नाही पगार वाढवून देणार? 100%. भर रेसेशनच्या पिरियडमध्ये सुद्धा रिक्रुटमेंट करतात, कारण त्यांना चांगली माणसं हवी ती. ह्या सगळ्या गोष्टीचा नीट विचार कर. माझी हरकत नाही, पण कुठली लाईन एकदा ती फायनल कर आणि मग मला सांग. आज रात्रभर विचार कर, कारण उद्या आपल्याला एक 2-3 दिवसात मला वाटतं इंजिनिअरिंगची तुझी शेवटची फॉर्म भरण्याची तारीख आहे. त्याच्या आत काहीतरी निर्णय घे, नाहीतर मग आपलं तुला जे ऑप्शन्स आहेत BSc कॉम्प्युटर सायन्स वगैरे वगैरे, किंवा अजूनही दुसरे आहेत भरपूर. अरे आमच्या वेळेला तर BCom BA आणि BSc या तीन क्षेत्राशिवाय आम्हाला चौथी लाईन माहीत नव्हती. आता तर किती
कितीतरी ब्रांचेस आहे आणि सगळ्यांना जॉब मिळतो. उलट उलट जे कॉमन आयटम आहे ते कधीच करू नये. सगळी दुनिया इकडे पळते म्हणून आपण त्याच्या मागे पळायचं, ही वृत्ती चुकीची. ओके, गैरसमज करू नकोस. मी सांगितलेल्या गोष्टीचा नीट रात्रभर विचार कर आणि सकाळी काय तो नीट निर्णय घे. हे माझं. ओके.